गाईज, आज कॉलेजला आल्यानंतर माझ्या मित्रांनी ChatGPT ला माझं प्रॉब्लेम काय आहे की मी थोडंसं आजारी पडतोय, गोष्टी विसरतोय. तर भरपूर गोष्टी भावांनी सांगितल्या ChatGPT ला. तर ChatGPT आन्सर ऐकून ही गोष्ट कळली, गजनीची आदर्श पाहिजे असते. म्हणजे असं वाटलं गजनी माझ्यापेक्षा जास्त त्याची मेमरी शार्प आहे, तुझ्या गोष्टी लक्षात राहत्या आणि मी विसरतो. असं मला ChatGPT वर राहिले. चॅट जीपीटी डायरेक्ट म्हणत आहे की याला मेंटल डॉक्टरची गरज आहे. विचार करा तुम्ही आता, करा काय माणसानं. ChatGPT वर एवढा विश्वास ठेवू, ChatGPT ने मला धोका दिला, धप्पा दिला नाही धप्पा. चॅट जीपीटी त्याला म्हणतो की मेडिटेशन कर, गोष्टी लिहून घे, जसं की गजनी नाही का फोटो काढून घ्यायचा, त्याला तसं म्हणून लागतो गोष्टी लिहून घे, तुझी टू डू लिस्ट तयार कर. म्हणजे बघा आता करा ChatGPT काही विचारावं काय करत, म्हणजे त्याने माझे पैसे पण टाकून दिला आता. हे आम्ही तीन इडियट्स आता आम्ही आमच्यासाठी थोडीशी बुद्धी मागणार आहे, कारण की आमची बुद्धी असं वाटतंय हरून गेलेली कुठतरी. तर देवीला म्हणतो थोडीफार बुद्धी देव देवी. कारण की कोणतीच गोष्ट लक्षात राहील ना, सगळ्या गोष्टी विसरत चालले सगळे आम्ही आता. कारण की गोष्टी विसरता हे सगळे उडून उडून गेले. त्यामुळे काही बोलू शकत नाही आपण. देवीचे दर्शन घेऊन मनाला खूप जास्त शांतता भेटली. त्यानंतर आम्ही सर्व गेलो महादेवाच्या दर्शनासाठी. तिथे दादाच आमच्या तुषार भाऊची एंट्री झाली आणि मग काय आम्ही सर्व सोबत दर्शन घ्यायला मध्ये गेलो. आणि मध्ये असं एंट्री मारताच इतकं भव्य मंदिर होतं. आणि मग नंदी महाराज दर्शन घेऊन आम्ही मध्ये गेलो. त्यानंतर आम्ही दर्शन घेतले. सर्व देवांचे दर्शन घेऊन झाल्यावर तिथे थोडंसं परिसर आम्ही थोडासा बघितला, थोडं पाहिला. खूप सुंदर परिसर होता आणि इथलं वातावरण एकदम शांत आणि इतकं भारी होतं की मनाला खूप जास्त शांतता भेटली. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चहा घेऊन दिवसाचा मस्त शेवट गोड केला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.